मित्रांसोबत आनंदाने राईडवर निघाला होता, पण वाटेत मृत्यू दबा धरून बसला असेल याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. पुणे कोलाड मार्गावर असा काय थरार घडला की एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला. ही बातमी तुमच्यासाठी एक मोठा इशारा आहे. मुळशी तालुक्यातील ढोकळवाडी येथे सोमवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. 23 वर्षांचा तरुण लक्ष्मण राम आश्रय मुखिया आपल्या मित्रांसोबत पुण्याहून तामिनी घाटाकडे दुचाकीवरून फिरण्यासाठी निघाला होता. बाणेर हिंजवडी पौड मार्गे जात असताना ढोकळवाडी गावच्या हद्दीतील एका धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या एसटी बस आणि लक्ष्मणच्या दुचाकीची भीषण धडक झाली. धडक इतकी जोरात होती की लक्ष्मण गंभीर जखमी झाला. त्याचे मित्र मागेच होते. ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत एसटी चालकाने अपघाताची माहिती दिली. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या मदतीने त्याला तातडीने पौड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका उत्साही तरुणाचा असा अंत सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारा आहे. मित्रांनो, सहलीला जाताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि वळणावर सावध राहा. तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा तुमच्या कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊ शकतो. ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर तरुण सावध होतील. सावध राहा, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.